3 जुलैपासून सुरू होणारा पंचक तुमच्या महत्त्वाच्या कामांवर परिणाम करू शकतो का? या काळात कोणती 5 कामे टाळावीत आणि जर काम टाळणे शक्य नसेल तर पंचक दोष कमी करण्यासाठी कोणते पारंपरिक उपाय सांगितले जातात? नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026 मधील पंचकाच्या अचूक तारखा, या काळात कोणती कामे टाळावीत आणि कोणते पारंपरिक उपाय केले जातात हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जुलै 2026 मध्ये पंचक कधी आहे? मित्रांनो, जुलै 2026 मध्ये पंचक 2 वेळा येत आहे. पहिले पंचक 3 जुलै 2026 रोजी रात्री 12:48 सुरू होईल आणि 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता संपेल. यानंतर दुसरे पंचक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 6:38 सुरू होईल आणि 4 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू राहील. या कालावधीत चंद्र विशिष्ट नक्षत्रांमधून फिरतो, म्हणून यावेळेला पंचक असे म्हटले जाते. पंचक काळात कोणती कामे टाळावीत? पारंपरिक मान्यतेनुसार पंचक काळ हा काहीसा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या काळात काही महत्त्वाची कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो. सर्वप्रथम, या काळात नवीन घर बांधकाम, छत टाकणे किंवा मोठे बांधकाम सुरू करणे टाळावे असे मानले जाते, कारण हे दीर्घकालीन आणि शुभ कार्यांमध्ये येते. दुसरे म्हणजे लाकडी वस्तू जसे की पलंग, कपाट, खुर्ची किंवा इतर फर्निचर खरेदी करणे किंवा बनवणे काही परंपरेनुसार टाळले जाते. तिसरे म्हणजे जर या काळात एखाद्याचे निधन झाले तर काही ठिकाणी विशिष्ट धार्मिक विधी केले जातात, जसे की 5 कुश पुतळे तयार करून अंत्यसंस्कार करण्याची परंपरा आहे. मात्र ही परंपरा सर्वत्र समान नाही. चौथे, या काळात दक्षिण दिशेला प्रवास टाळावा. जर प्रवास करणे गरजेचे असेल तर हनुमान चालीसा पठण करून मग निघावे, अशी पारंपरिक मान्यता आहे. आणि 5वे म्हणजे विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी शुभ कामे काही कुटुंबांमध्ये या काळात पुढे ढकलली जातात. पंचक काळात काय करावे? उपाय काय आहेत? जर कोणतेही महत्त्वाचे काम टाळता येत नसेल तर काही पारंपरिक उपाय केले जातात. जसे की या काळात दररोज गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण केल्याने मन शांत राहते आणि नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. तसेच गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्यदान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. घरात किंवा मंदिरात पूजा, हवन किंवा धार्मिक अनुष्ठान केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि मनाला शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.